फॉरेस्ट कडून मिळाली. आता जसं त्यांनी वफचा आदेश आणलेला आहे, आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेसाठी एक 2 मिनिट सर. सर लेट हिम कंप्लीट. आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आलेलो आहे. आम्ही फक्त थांबलो. तो आदेश चुकीचा आहे हे तुम्ही सिद्ध करा ना. ठीक आहे. अच्छा ते झालं, ते झालं. पुरावे जे आहेत अच्छा आपण जाऊ द्या. परमिशन दाखवा तुमची. 1-2 मिनिट परमिशनवर बोलूया आपण. परमिशनवर बोलूया. परमिशन मध्ये काय म्हणताय? लास्ट पिच ओनली लास्ट नाही सारांश हा हा हे लास्ट मुस्लिम जमात ट्रस्ट जामा मस्जिद देवरोड हे बघा साहेब. आता आपण लीगल बोलूया. तुम्ही वकील आहात ना? वकील नहीं है. चलो हम लीगल पॉइंट पे बात करेंगे. वो परमिशन सोडा ते आहे नाही ते आम्ही बघू. मुस्लिम जमात ट्रस्ट जामा मस्जिद देवरोड पुणे येथील काही गैर अर्जदारांनी बेकायदेशीर कब्रस्तानचे द्वार बंद केले आहे. आता आपण जातो लीगली. सर्कल साहेब 2 द्वार आहे. परमिशन मध्ये म्हटलंय कुठला द्वार. वी आर गोइंग लीगली. कब्रस्तान द्वार बंद केले आहे. त्यामुळे संबंधित अर्जदारांना भावना दुखत असून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अच्छा यांनी काय अर्ज केला आहे? मुस्लिम जमात ट्रस्ट जामा मस्जिद देवरोड पुणे येथील हाजी आलमगार शाह कादरी यांचे मजारावर जाणारा रस्ता बंद केला आहे. वी आर टॉकिंग ऑन 2 लीगल पॉइंट्स. एक दरवाजा कुठला? आम्ही 2 दरवाजे आहे. तुमचे इन्फॉर्मेशन नंबर एक सांगतो आता. सर आता मला बोलू द्या ना सर. मी सांगतो मुद्दा तुमचं जे चाललंय माझ्या लक्षात आलं. मुद्दा नंबर 1 वकफच्या अधिकाऱ्यांनी तो दरवाजा खोललाय. वी आर डन नथिंग. नंबर 1 ही हॅज कंडक्टेड द पंचनामा. वी आर डन नथिंग. वी आर हिअर ओनली फॉर लॉ अँड ऑर्डर. तुम्हाला कोणी परमिशनला परवानगी दिली नाही. तुम्हाला पंचनामा बनायचा हक्क यांचा आहे. तुम्ही पंचनामा कुठल्या सेक्शन खाली बनवलं मला ते सांगा. कुठल्या सेक्शन खाली ताला तोडला आम्ही FIR दाखल करणार. तुमचं काम होता यांना हे करून करायचं. स्वतः तुम्ही ताला तोडलाय. व्हिडिओ शूट केलाय. वी आर गोइंग टू फाईल FIR अगेन्स्ट हिम. यस. यांना काही हक्क नाही ताला तोडायचा. रेव्हेन्यू पीपल आर देअर. दे हॅव टू ड्रॉ द पंचनामा. आम्ही तुमचे तहसीलदार मी आज कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आहे साहेब आणि आम्ही फक्त बाकी काही नाही. सर 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 आणि मी काय म्हणतो सर मी काय म्हणतो ऐका. पंचनामा करायचा हक्क कुठल्या सेक्शन खाली यांनी केला? ताला कुठल्या सेक्शन खाली तोडला यांनी सांगा. तुम्ही बोलून या तुमच्या साहेबांशी. नाही बोलतो त्यांना बोलून या तुमच्या साहेबांशी. कुठं आदेश आहे की वकफचे लोकांनी पंचनामा करावा आणि ताला तोडा? तुम्ही तर कायदेशीर बाबी नाही आम्ही FIR दाखल करतो ना. कायदेशीर आणि तुम्हाला दुसरा सांगतो सर. तुम्ही आले 1-2 मिनिट. अच्छा तर तुम्ही याच्यात तुम्ही नाही ताल्या याच्यात अंडर मध्ये नाही ना डायरेक्ट तोडायला. हाँ वो तो पहला तो मैं वही क्वेश्चन किया. मेरे को पहला गैजेट दिखा. बात सुनो. कंट्रोल दिस प्रॉपर्टी बिलॉंग्स. तुमच्या कंट्रोल मध्ये नाही. मला एकदा तुम्ही म्हणताय ना मग तो विषय तुमच्या तुम्ही कंट्रोल घ्या ना. मध्ये ही प्रॉपर्टी नाहीये. तुम्ही डायरेक्ट येऊन तोडू सिद्ध शकत करा नाही. ना. नाही सिद्ध त्यांनी करायचा. सिद्ध आम्ही कधी परत करायचा ते बघा. तो सेन्सिटिव्ह इश्यू होता. आम्ही कोर्टात गेलो. हे म्हणणार हे असं आमचं तसं नाही चालणार. यांनी ऑर्डर दिली ना यांनी सिद्ध करायला पाहिजे. आम्ही नाही केली ऑर्डर. त्यांनी गॅजेट दाखवा ऑर्डर बरोबर. हे आमचे वकफ खाली प्रॉपर्टी है. गैजेट दिखाओ. और सबसे पहला और कौन था इनके साथ में? और एक था बंदा. कौन है वो? तुमचं कोण आलंय का वकफ? नाही मीच होतो. यांच्या विरोधात आम्ही एक दुसरा मुद्दा सांगतो साहेब. काय म्हणतो की मजारावर अर्ज जी आहे तुम्हाला माहित पाहिजे. थोडीशी माहिती देतो. मजारवर येण्यासाठी रस्ता नाही. आता लोक इथून येतात साहेब. ठीक आहे. आणि हा दरवाजा नेहमी बंद असतो. फक्त 2 वर्षात 2दा उघडतो. रमजानीत, बकराईत आणि मय्यत आली की चाबी हाजी करीमकडे असते. आम्ही उघडून घेतो. 13 एप्रिलला 2 ट्रक आले. ते अनऑथराइज ट्रक आले.
त्याने काय केला, ते दरवाजा तोडला, कुलूप तोडला आणि ट्रक आतमध्ये आणले, म्हणून तो दरवाजा उघडा होतं. म्हणून आम्ही ते बोर्ड लावला की इथं कोणी आतमध्ये आला तर कायदेशीर कारवाई केली जाईल, कारण की 2 ट्रक इल्लिगली आतमध्ये आले. उद्याला काय घेऊन आला, काहीतरी दुसरंच काहीतरी घेऊन आला तर काय करणार, म्हणून आम्ही त्या बोर्ड आत्ता लावले. लोक म्हणतात आता का लावले, कारण की 2 ट्रक आम्हाला न विचारता आतमध्ये आले आणि ताला तोडून आणला. आणि तुम्ही कुणालाही विचारा, मय्यत जे इथूनच येते, मय्यत तिथून येत नाही, लोक तिथून येतात. मजारवर किंवा कबरवर जाण्यासाठी आम्ही कुणालाही थांबवलेला नाही. नमाज 5 वेळा चालू असते आणि कब्रस्तानला लोक रोज दिवसा रात्री येतात. तर हे कुलूप काय माहिती आहे, फक्त स्वतःची गाड्या आणण्यासाठी, एक इगो बनवण्यासाठी आम्हाला खेळणी चालू आहे. साहेब, डिपार्टमेंटलाही त्रास आहे, तुम्हालाही त्रास आहे, आम्हालाही त्रास आहे. फक्त काय पाहिजे, गाडी आतमध्ये 20-25 बॉडीगार्ड घेऊन यायची, तिथं शायनिंग करायची, जल्लोष करायचं. आता आम्ही सगळं घालतोय जिंदाबाद. अरे जिंदाबाद, अल्लाचा जिंदाबाद करा, स्वतःच्या नेत्याचा जिंदाबाद. इथं कसा असतो, मेळा लावलेला असतो. लोक काय करतात माहिती आहे, हा कब्रस्तान आहे, इथं कुराणचा पाठ नमाज करायला असतो. लोक आपले प्रश्न घेऊन येतात, महाराज इथं बसलेले असतात. हा बोल, तेरा क्या प्रॉब्लेम है, हाँ अच्छा तेरा जमीन का प्रॉब्लेम है, तेरा धंदे का प्रॉब्लेम है. कब्रस्तानला हे मीटिंग पॉइंट बनवलेलं आहे. त्यांना ते गाडी आतमध्ये आणण्यासाठी, ते स्वतःचा हे दाखवण्यासाठी हे पाहिजे. आणि सगळे जुळलेले आहे लोक हे. म्हणून तर विदाउट गॅजेट एक है. मेरे को हुसैन भाई, आपको मेरे को सिर्फ ये बताओ कि दरवाजा कौन सा आपने वहां क्यों तोड़ा, वो दरवाजा था ही नहीं. ये दरवाजा अगर बात है तो आपने वो दरवाजे को कैसा हाथ लगाया, उसमें लिखा है वो दरवाजे का गेट नंबर, उधर गेट का लिखा है कुछ, आपने फिर वो दरवाजे को कैसा हाथ लगाया, उसको टाला कि तुम डिसाइड करेगा. उसके अंदर बताओ ना मेरे को, कौन सा गेट है, कौन सा गेट है. हम बोलते हैं तुमने गलत गेट का दरवाजा तोड़ा और कानून अपने हाथ में लिया तुमने. देखो साहब, बात सुनो, मैं भी डिपार्टमेंट में एसपी है, पर मेरे को अथॉरिटी नहीं मैं किसको जाके कुछ कर सकूं. अभी ये तो साहब लोग है, इतना पावर है. ये साहब भी रेवेन्यू के, आपको मालूम है कितना पावर है. इन्होंने क्या बोला, हम लॉ एंड ऑर्डर के लिए आए साहब, हम ताले को हाथ नहीं लगाएंगे. आपने कैसा लगाया ताले को हाथ, और वो गलत दरवाजा कैसा तोड़ा आपने. हमारा नुकसान हुआ है, हमारे साथ खिलवाड़ हुआ है, हम आप पे FIR करेंगे. साहब तुम्हाला आमची FIR घ्यायला लागेल. तुमचं पत्र आणि ओपिनियन, और आप वापस से उसको ताला आप खुद लगाएंगे. अभी आप समझ रहे, ताला वापस आप लगाएंगे. आपका जो है, ये जो आपका जो पॉइंट है, मैं आपसे बात कर रहा हूँ, आने जाने के लिए अभी मेरे साथ चलिए, 10 बार आइए दरवाजे से. हाँ, तो फिर आपने कैसा, कौन से होश में आपने ताला तोड़ा, कौन सा कानून में तोड़ा. IP मेरे को सेक्शन बताओ, आपको क्या पावर है ताला तोड़ने का. अच्छा पहले तो आपका आई कार्ड दिखाओ मेरे को, एकदम आई कार्ड दिखाओ मेरे को, आई कार्ड दिखाओ. आपका क्या पोस्ट है मेरे को देखने दो. क्या पोस्ट है आपका, आप क्लर्क है. क्लर्क है, आपको मालूम है क्लर्क का क्या पावर है. आपको किसने भेजा वो तो हम बाद में लगाएंगे. अभी वो तो सुनो, आपने ताला तोड़लं का उघडलं, तोड़लं नहीं, 1-2 मिनट, ताला तोड़ा ना आपने, अरे हाथ लगा के तोड़ा ना. आपको मालूम है ये प्रॉपर्टी, आप मेरे को पहला दिखाने का, ये गैजेट दिखाने का. मैं गैजेट क्यों लाया, कब्रिस्तान का गैजेट दिखाने का कि ये तुम्हारा प्रॉपर्टी. तुम मेरे पास ये है महाराष्ट्र, और ये है रेवेन्यू की तरफ फॉरेस्ट का लैंड. ये तुम्हारा वक़्फ़ का लैंड नहीं है. तुम्हारा CEO, मैं खुला बोलता, CEO डिफेमेशन फाइल करे, मंत्रालय में बैठ के, उधर मंत्री के साथ में बैठ के बटन दबाए तो हाजी करके साइन करता है ऑर्डर. नहीं मानता ऐसे CEO को ऑर्डर को. जाओ मेरे अगेंस्ट जाके कौन सा कोर्ट में कंप्लेन करता करो, मैं हाथ नहीं लगाने दूंगा तुमको. और वापस अभी ताला हम लगाएंगे. जाओ ताला लगाओ उसको, जाओ लगाओ ताला उसको. कौन माई का लाल है, अभी तोड़ के दिखा. तुम्हारे दम है, तोड़ के दिखा. और तुमने जो तोड़ा है मिस्टर हुसैन, मेरे को पर्सनल आपसे कोई लेना देना नहीं, पर ताला ये शूट करो, ये ताला शूट करो.
फिर लगाओ ताला उधर जाके। आप अभी मेरे को हुसैन बताएंगे भाई कम से कम तुम आके इधर जमात से पूछ के अभी वो क्या होगा छोड़ दो, इसका ओनर मेरे कौन को है? सेक्शन बताओ। एक मिनट, नहीं नहीं समझाने का बात ही छोड़ दो अभी। रिलैक्स जलील भाई, थोड़ा शांत से लो। मैं क्या बोल रहा हूँ? काम करने पहले ऐसा काम करते, आपका काम था हमको बोल के सुनो, तुम्हारा काम था बोलने आपका का काम था हमारे बात सुनो बॉस। ऐसा नहीं है। तुम अरफत से क्या खाता है, मैं खुला बोलता, अरफत से क्या खाता है क्या देता है उधर जाके करो। उधर तुम्हारा सीओ आके उसके घर में खाना खाता है, हमको सिखा रहे हैं क्या तुम लोग? दादागिरी करता है इधर आके, ताला तोड़ेगा तुम? लेटर है मेरे पास सीओ का। ताला तोड़ने का लेटर है, हाँ, ताला तोड़ने का लेटर है, उचित लिखो। कार्रवाई- उचित कार्रवाई करो। किसको लिखा यही है? लिखा तुमको लिखा है? ओरिजिनल वर्क तुमको लिखा है? ओरिजिनल वर्क क्या? ऑफिसर को। तो मेरे को एक चीज बताओ, कौन सा सेक्शन में ताला तोड़ने का अधिकार दिया है? कौन सा सेक्शन में ताला तोड़ने का अधिकार दिया है? यह दिया ताला तोड़ने का अधिकार कौन सा सेक्शन में दिया है? उचित कार्रवाई बोला तो भाई आओ तुम, भाई क्या है आपका, क्या बोलना है, ये उचित कार्रवाई है। ताला तोड़ने का मेरे को ऑर्डर दिखाओ। और कौन सा तो फिर म्हणजे काय याने करायला? एक्सेप्ट करा। नाही नाही म्हणजे काय करायला तुम्ही पेशन्स, तुम्ही काय पार्टी आहात का? तुम्ही ऑफिसर आहात किंवा जे काय आहे वकफचे जिम्मेवार आहे, बरोबर. दोन्ही पार्टी तुम्हाला बरोबर आहे। हे लोक बघा कुठं एक साईडला बोलत नाहीये, लोक बघताय तुम्ही कुठल्या साईडला बोलताय। आम्हाला कोणाला बोलायची गरजच नाही। मग ताला तोडला कसा? आमच्या पुढे कागद आहे। का- मला माझ्या बॉसने सांगितलं तिथं ताला जाऊन- तोड, हाँ? स्टेटमेंट साहब स्टेटमेंट। हाँ बॉस ने क्या बोला? ताला तोड़। जाओ एक वहाँ मिनट, कार्रवाई करो। एक मिनट, हाँ. मेरे को एक चीज का जवाब दो, रिकॉर्ड करा तुम। तुम्हारा बॉस ने तुमको बोला ताला तोड़ो, जवाब दो मेरे को। तुम्हारे बॉस ने बोला ताला तोड़ो, ताला तोड़ो ऐसा का मेंशन नहीं है ना। हाँ ठीक है गुड। तो तुमने खुद कैसा ताला तोड़ा? मेरे को आने को रास्ता दिखा नहीं। ऐसा? बंद दिखा, ताला वो- दिखा। सुन, ऐसा नहीं नहीं, तो तुम्हारा काम क्या था? अभी कोई घर पे कार्रवाई के लिए पुलिस जाती है, ताला लगा है, ताला तोड़ के अंदर नहीं जाती पुलिस, आजू बाजू वाले को बुलाती, भाई देखो ये ताला लगा हुआ है, ये क्या हुआ, खत्म, इन पे खटला बनतोय साहेब, आम्ही परत ताला लावतोय आणि एक खटला FIR करतो, आम्ही बघून घेऊ काय करायचं।